17 मार्च 2025. प्रगती यादव नावाची एक तरुणी लग्नानंतरच्या आनंदात न्हालेली होती. नववधूच्या रूपात ती रील्स बनवत होती. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजामध्ये तिच्या नव्या आयुष्य सुरू करण्याचा आनंद दिसत होता. अवघ्या 12 दिवसांपूर्वीच म्हणजेच 5 मार्चला तिने तिच्या 3 वर्षांपासून असलेल्या प्रियकराशी म्हणजेच दिलीप सिंग यादवशी लग्न केलं होतं. त्यांच्या प्रेमकथेचा प्रवास सोपा नव्हता. सततच्या प्रयत्नांनंतर दोघांनी आपल्या कुटुंबियांना तयार केलं आणि फफूंद या ठिकाणी सर्व विधींसह लग्न केलं. हे प्रेमाचं खरंखुरं यश होतं. प्रगतीने काही दिवसातच सासरकडच्या लोकांच्या मनात आपलं चांगलं स्थान निर्माण केलं. तिच्या गोड स्वभावामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती 2-3 दिवसातच तिच्यावर प्रेम करू लागली. संपूर्ण घरात आनंद आणि हास्याचं वातावरण होतं. 19 मार्च 2025. लग्नाला फक्त 14 दिवस झाले होते. दिलीप आपल्या कामासाठी बेला नावाच्या गावाकडे निघाला होता, जे त्याच्या दिव्यापूर येथील घरापासून केवळ 27 किलोमीटर अंतरावर होतं. त्याने नुकतीच घरात होळी साजरी केली होती. त्या दुपारी त्याने एका ढाब्यावर थांबून आपली पत्नी प्रगती आणि मोठा भाऊ संदीप यांना फोन केला. आजचं काम झालंय, आता मी घरी यायला निघालोय असं त्यानं सांगितलं. तो फक्त 40-50 मिनिटांच्या अंतरावर होता. संध्याकाळ उलटली, पण दिलीप घरी परतला नाही. कुटुंबियांनी गृहीत धरलं की कदाचित उशीर झाला असेल, कुठल्या तरी कामात अडकला असेल. पण जेव्हा रात्र झाली तरीही तो घरी पोचला नाही, तेव्हा सगळ्यांच्या मनात भीतीनं घर केलं. पुन्हा फोन केले गेले, पण यावेळी फोन उचलणारा दिलीप नव्हता. तो फोन उचलला होता ओरैया येथील पोलीस स्टेशनमधल्या एका कॉन्स्टेबलने. त्या दुसऱ्या बाजूने आलेल्या आवाजाने सांगितलं की दिलीप गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या बातमीने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. काही तासांपूर्वी जो मुलगा अगदी व्यवस्थित होता, तो आता मृत्यूशी झुंज देत होता. कुटुंब तातडीने हॉस्पिटलला धावलं. तिथं पोचल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दिलीप बेशुद्ध अवस्थेत होता. त्याचं संपूर्ण शरीर रक्तानं माखलेलं होतं. कोणी समजूच शकत नव्हतं की काही तासात असं काय झालं. पण सगळ्यात कठीण प्रश्न होता की प्रगतीला ही बातमी कशी सांगावी. अखेर कुणीतरी तिच्या कुटुंबाला बातमी दिली. बातमी ऐकून प्रगतीचा जीव घाबराघोबरा झाला. ती खूप जोरजोराने रडू लागली. तिचं रडणं थांबतच नव्हतं. कसंबसं तिला सावरत लोकांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. ज्या क्षणी तिने दिलीपला पाहिलं तेव्हा तर ती संपूर्णपणे कोसळली. तिच्या किंकाळ्या ऐकून हॉस्पिटलमध्ये उभे असलेले लोक देखील अश्रू आवरू शकले नाहीत. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, पण नियती क्रूर होती. दिलीपची स्थिती सतत खालावत गेली आणि 2 दिवसांच्या अपयशी झुंजीनंतर 21 मार्च 2025 रोजी दिलीपचा मृत्यू झाला. फक्त 2 आठवड्यांपूर्वी लग्नाची मंगलध्वनी, हळदीची गाणी आणि हास्यानं भरलेलं घर आता दुःखानं भरून गेलं. जे घर गाण्यांनी गुंजत होतं तिथे आता शोक, अश्रू आणि गोंधळ होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा समोर आला तेव्हा त्या रिपोर्टने या संपूर्ण कथेला एक वेगळंच वळण मिळालं. दिलीपच्या डोक्यात खोल जखमा होत्या. त्याची कवटी पूर्णपणे फुटलेली होती आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूने त्याच्यावर गोळी झाडण्यात आली होती. तो एक अपघात नसून तो खून होता. दिलीप सिंग यादव केवळ 21 वर्षांचा. तो दिव्यापूर येथे राहत होता आणि आपल्या भावंडांसोबत म्हणजेच संदीप, अक्षय आणि सचिन यांच्यासोबत कौटुंबिक व्यवसायात काम करत होता. त्याचे वडील सुमेर सिंग यादव यांनी 4 जिल्ह्यात पसरलेला हायड्रा मशीन आणि क्रेन यांचा व्यवसाय उभा केला होता. 12 हायड्रा मशीन आणि 10 क्रेन्स हे त्यांच्या अखत्यारीत होते. संपूर्ण कुटुंब एकत्र, प्रतिष्ठित आणि अत्यंत आनंदी होतं. दिलीपचं लग्न म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेलं एक आनंदाचं पर्व होतं. पण कुणीही कल्पना केली नव्हती की हे लग्न इतकं अल्पायुषी असेल. दिलीपच्या हत्येचा पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला काहीही सुचत नव्हतं, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की ही कोणतीही साधी चोरी किंवा रस्ते अपघात नव्हता, तर हा होता एक निर्दयी आणि सुनियोजित कट. उत्तर प्रदेश सरकारची त्रिनेत्र प्रणाली ही एक AI आधारित अत्याधुनिक CCTV नेटवर्क प्रणाली होती, जी पोलिसांना ह्या तपासासाठी वरदान ठरली. या प्रणाली अंतर्गत हजारो कॅमेरे विशेषतः गुन्हेगारी प्रवण क्षेत्रात बसवले गेले होते आणि हे सर्व एका केंद्रीकृत कंट्रोल रूमशी जोडलेले होते. त्रिनेत्र प्रणाली वापरून पोलिसांनी दिलीपचा बेला गावाहून दिव्यापूरपर्यंतचा संपूर्ण मार्ग विश्लेषण करायला सुरुवात केला. ठिकठिकाणी असलेल्या CCTV फुटेज तपासण्यात आले,
पाळिया गावाजवळील फुटेजमध्ये दिलीप एका अपाचे बाईकवर 2 अनोळखी व्यक्तींसोबत दिसला. हे एक मोठं लीड होतं. त्या दोघांपैकी एकाचा चेहरा पोलिसांनी ओळखला. तो होता रामजी नागर, एक नामांकित गुन्हेगार आणि नुकताच जामिनावर बाहेर आलेला होता. हे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. एक साधा प्रेमळ तरुण रामजीसारख्या खतरनाक गुन्हेगारासोबत काय करत होता आणि तो तिथे कसा होता? लवकरच रामजीला अटक करण्यात आली. सुरुवातीला तो काहीच बोलायला तयार नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला तेव्हा त्यानं सत्य बाहेर रोकायला सुरुवात केली. रामजीने सांगितलं, हा खून त्याने स्वतःहून केलेला नाही. त्याने सांगितलं की ही एक सुपारी होती आणि ती सुपारी त्याला दिली होती अनुराग यादव नावाच्या एका व्यक्तीने. हे नाव ऐकून पोलीसही गोंधळले. जेव्हा त्यांनी ही माहिती दिलीपच्या कुटुंबियांना दिली तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आम्ही कोणत्याही अनुराग यादवला ओळखत नाही. तरीसुद्धा तपास सुरू ठेवत पोलिसांनी अनुरागचा माग काढला. लवकरच त्याला शोधून अटक करण्यात आली, पण त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण गाव हादरून गेलं. अनुराग यादव फफूंदमधील प्रगतीच्या घराजवळ अवघ्या 100 मीटर अंतरावर राहणारा 29 वर्षाचा BSc पदवीधर. शिक्षण झालं असलं तरी त्याने नोकरी कधीच केली नाही. त्याचा पेहराव, राहणीमान आणि व्यक्तिमत्व मात्र एका श्रीमंत व्यक्तीला लाजवेल असं असे. ब्रँडेड कपडे, महागडे मोबाईल यांच्यासोबत तो सोशल मीडियावर पोस्ट करत असे. लक्झरी फोटोज, टूर्स, ट्रिप्स आणि दिखाऊ श्रीमंती असा त्याचा अवतार होता. खरी परिस्थिती वेगळी होती. अनुरागकडे स्वतःचं वाहनसुद्धा नव्हतं. तो दिवसेंदिवस इतरांकडून पैसे उधार घ्यायचा आणि त्यातून आपल्या आयुष्याची एक खोटी प्रतिमा तयार करायचा. प्रत्यक्षात तो ट्रॅक्टर चालवायचा. पण त्याचा हा बनाव कामी आला. प्रगतीला तो खूप आकर्षक वाटू लागला. तिला वाटत होतं की हा मुलगा यशस्वी आहे, श्रीमंत आहे आणि त्याच्यासोबत आयुष्य सुंदर होईल. खरं म्हणजे त्याच्या कुटुंबामध्ये एक खूप जुनं शत्रुत्व होतं. जमिनीच्या वादांमुळे पोलिसात तक्रारी, न्यायालयात प्रकरणं आणि परस्पर द्वेष. पण प्रेमाच्या अंकुराला हे वाद अडवू शकले नाहीत. अनुराग आणि प्रगती यांचं नातं सुरू झालं. एक दिवस जेव्हा प्रगती जनावरांना चारा घालत होती तेव्हा अनुरागने तिला एक चिठ्ठी दिली. त्याचा फोन नंबर त्यात होता आणि त्यावर लिहिलं होतं, कॉल मी. त्या रात्री घरातले सगळे झोपल्यावर प्रगतीने तिच्या वडिलांचा फोन वापरून अनुरागला फोन केला. तेव्हापासून त्या दोघांमध्ये चोरून फोनवरून संभाषण आणि हळूहळू लपून छपून भेटी सुरू झाल्या. प्रगती तिच्या आईसोबत ओरैया येथे मावशीकडे जायची, पण तिथून ती साई मंदिराच्या नावाने निघून अनुरागला भेटायला जायची. त्यांची नेहमी भेट होणारी जागा होती एक विशिष्ट हॉटेल. प्रगतीने अनुरागला अनेक वेळा एक विचित्र मागणी केली की त्याने त्याचं नाव बदलून घ्यावं. त्याचं स्वतःचं नाव मनोज नारायण असं होतं. त्यांनी ते अनुराग यादव असं करून घेतलं. दोघांनी आपल्या कुटुंबापासून हे सगळं लपवलं होतं. पण अशा गोष्टी काही कायम लपून राहत नाहीत. जेव्हा हे प्रकरण उघड झालं तेव्हा प्रगतीच्या कुटुंबानं तिला रोखलं. पण प्रगती हट्टावर ठाम होती. तिला फक्त अनुरागच हवा होता. दररोज कटकटी आणि वाद सुरू झाले. एकदा तिने आपल्या मनगटावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, केवळ आपल्या प्रेमाला मान्यता मिळावी म्हणून. तिला एक ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगायचं होतं. त्यासाठीची तिची प्रेरणा होती तिची मोठी बहीण पारुल, जिने 2019मध्ये एका श्रीमंत घरात लग्न केलं होतं आणि लग्नानंतर फारच ऐश्वर्यात जगत होती. प्रगतीने तिचं जीवन पाहिलं आणि ठरवलं तिलाही असंच आयुष्य जगायचंय. तिला वाटत होतं की अनुराग हे तिचं अशा आयुष्याकडे जाणारं तिकीट आहे, पैशाचं, स्टाईलचं आणि लक्झरीचं. पण एका टप्प्यावर तिला समजलं की अनुरागच्या खोट्या दुनियेमागे काहीच नाही. घरचं शत्रुत्व, त्याचं खोटं श्रीमंतपण आणि काहीही भविष्य नसलेली व्यक्ती. त्यामुळे 2022मध्ये प्रगती दिलीप सिंग यादव याचा आपल्या भविष्यातील पती म्हणून विचार करू लागली. दिलीप तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा लहान भाऊ. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं. चांगल्या कुटुंबातला, निष्पाप, प्रेमळ आणि विश्वासू. तो वारंवार घरी यायचा आणि हळूहळू एक सापळा तयार होऊ लागला. ती प्रथम त्याची मैत्रीण झाली, मग त्याच्या प्रेमात असल्याचं त्याला दाखवू लागली. आणि दिलीप, तो खरंच प्रेमात पडला. त्याने 3 वर्ष तिच्यावर प्रेम केलं. तिच्यासाठी आपल्या कुटुंबाशी भांडला आणि लग्नासाठी विनवणी करू लागला. प्रगतीने अनुरागला दिलीपशी ओळख करून दिली. इतकंच नाही तर दोघे एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करायला लागले. दिलीपने अनुरागच्या पोस्टवर कमेंट देखील केलेल्या होत्या. 3 वर्ष प्रगतीने दिलीपला आपल्या प्रेमात गुंतवलं आणि लग्नापर्यंत गोष्टी येऊन ठेपल्या.
लग्न दिलीपसोबत झालं, पण तिचं खरं प्रेम, तिचं खोटं आयुष्य आणि तिचं भविष्य हे सगळं अनुरागसोबत ठरलेलं होतं. आणि आता लग्न झालं होतं, खेळ अर्धा संपला होता, पण शेवटचा डाव अजून बाकी होता. लग्नाच्या अवघ्या 4 दिवसांनी म्हणजे 9 मार्च 2025 रोजी परंपरेनुसार प्रगती आपल्या माहेरी परतली. दुसऱ्या बाजूला दिलीप आपल्या कुटुंबासोबत राहून होळी साजरी करत होता. 17 मार्चला प्रगती अनुरागला पुन्हा त्याच हॉटेलमध्ये भेटली, जिथे त्यांनी अनेकदा आधी गुपचूप भेटी घेतल्या होत्या. ती एक नववधू होती. चेहऱ्यावर हसू, हातात चुडा आणि मोबाईलमध्ये लग्नानंतरचे रील्स ती पोस्ट करत होती. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलं होतं एक षडयंत्र. तिला फक्त प्रेम हवं होतं असंही नाही, तिला हवी होती श्रीमंती, करोडोंची श्रीमंती आणि अनुरागसोबत एक फसवी झगमगती लाईफस्टाईल. आणि हे सगळं मिळवण्यासाठी तिला दिलीपचा अडथळा संपवायचा होता. प्रगतीने लग्नात आलेल्या पैशांमधून 70,000 रुपये बाजूला काढून ठेवले आणि बाकीचे 30,000 रुपये तिने दिलीपकडनंच मागून घेतले कुठल्या तरी कारणासाठी. दिलीपने तिच्यावर विश्वास ठेवून हे पैसे तिला दिले. त्याला कल्पनाही नव्हती की हे पैसे कशासाठी वापरले जातील. दरम्यान अनुरागने त्याचा चुलत भाऊ दुर्लभ यादव याच्याशी संपर्क साधला. दुर्लभ एका गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि खतरनाक प्रवृत्तीचा गुन्हेगार होता. त्याने त्याच्या ओळखीचा एक सुपारी किलर रामजी नागर याला त्याचं नाव दिलं. रामजीने खुनाच्या मोबदल्यात 2 लाख रुपयाची मागणी केली, अर्धे पैसे आधी आणि अर्धे काम झाल्यावर. पण एवढे पैसे कुठून आणायचे? मग प्रगतीने लग्नात उरलेले पैसे त्याला दिले. दिलीपच्याच खिशातून आलेल्या पैशातून त्याच्याच हत्येचा प्लॅन पूर्ण झाला. हत्येचा दिवस 19 मार्च 2025 हा ठरला. दिलीप बेला गावातल्या कामावरून परत निघाला होता. त्यानं प्रगती आणि आपल्या भावाला फोन केला, घरी निघालोय हे एवढंच सांगितलं. प्रगतीने तात्काळ त्याच्या लोकेशनची माहिती अनुरागसोबत शेअर केली. अनुरागने लगेच दुर्लभ, रामजी आणि एक तिसरा साथीदार शिवम यांना एकत्र केलं आणि त्यांना त्या रस्त्यावर पाठवलं. त्यांनी 2 बाईकवरून दिलीपचा पाठलाग केला. दिलीप रस्त्यावरून जात होता तेव्हा या माणसांनी त्याला अडवलं. गाडी बंद पडल्याचं नाटक केलं. थोडं पुढे नेतो, गाडी दाखवतो असं म्हणत त्याला बाईकवर बसवलं. दिलीप जेव्हा कोणीही मदतीसाठी हाक मारायचं तेव्हा तो थांबायचा आणि मदत करायचा. त्याचं मन निर्मळ होतं. त्या बाईकवरून दिलीप मधोमध बसला. एकीकडे रामजी आणि दुसऱ्या बाजूला दुर्लभ. थोडं पुढं गेल्यावर पाळिया गावाजवळील एका गव्हाच्या शेतात ते शिरले. सुनसान जागा, मदतीपासून दूर. शिवम दुसऱ्या बाईकवर त्यांना तिथं भेटला. दिलीप इकडे तिकडे पाहू लागला. काहीतरी चुकतंय असं त्याच्या लक्षात आलं, पण तोवर खूप उशीर झालेला होता. अचानक तिघांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. गोळ्या नाही तर आधी हाताने आणि बंदुकीच्या मुठीनेच म्हणजे बटने त्याच्या डोक्यावर घाव केले. दिलीपचा चेहरा रक्ताने माखला. डोक्याची जखम भळाभळा रक्त ओकू लागली. शेवटी दुर्लभने आपल्या कट्ट्यातून एक गोळी दिलीपच्या डोक्याच्या मागल्या बाजूनी झाडली. गोळी घातक होती, पण ती अचूक लागलेली नव्हती. दिलीप कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्या तिघांना वाटलं दिलीप मेला आहे. त्यांनी त्याला शेतातच टाकून दिलं आणि ते तिथून पसार झाले. पण त्यांच्या कल्पनेच्याही बाहेरची गोष्ट घडली. दिलीप अजूनही श्वास घेत होता. एक अनाकलनीय घटना घडली. डोक्यातून गोळी गेल्यानंतरही काही माणसं वाचतात. दिलीप मरणाच्या दारात असला तरीही जिवंत होता. शिवम, दुर्लभ आणि रामजी हे सर्वजण तिथून पसार झाले. दिलीप त्या शेतात अर्धमेल्या अवस्थेत काही तास पडून होता. अखेर 2 गावकरी गहू कापताना त्याच्या अंगावर पाय पडल्यामुळे घाबरले आणि त्यांनी गावात सांगितलं. गर्दी जमली, पोलिसांना फोन गेले, ॲम्ब्युलन्स बोलावली गेली. त्याच्या खिशात मोबाईल होता. तेव्हाच त्यावर फोन आला. दिलीपच्या कुटुंबातील कोणीतरी त्याला कॉल करत होतं. तिथंच ओळख पटली. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे आणि त्याच्यावर गोळी झाडली गेलेली आहे. ही बातमी ऐकून पोलीस हादरले. कुटुंब स्तब्ध झाले आणि सुरुवातीला अपघात वाटलेली ही गोष्ट आता उघडपणे हत्येचं स्वरूप घेत होती. अनुरागच्या अटकेनंतर दुसऱ्या पोलीस पथकाने दिलीपच्या घरी पोहोचून प्रगतीला पोलीस स्टेशनवर बोलवलं. त्यावेळी संपूर्ण गावात दुःखाचं वातावरण होतं. प्रगतीला 2 महिला कॉन्स्टेबल हातात धरून घेऊन जायला लागल्या आणि घरात आणि गावात एकच गोंधळ माजला. काय चाललंय? का नेताय तिला? मग आला एक धक्कादायक खुलासा. पोलिसांनी सांगितलं की प्रगतीच दिलीपच्या हत्येत सामील आहे. घरात शांतता पसरली. सगळे स्तब्ध. तीच प्रगती जिने 3 वर्ष दिलीपवर प्रेम केलं, त्याच्यासाठी लढली, लग्नाचा आग्रह धरला आणि आता तीच त्याच्या हत्येच्या कटात सामील आहे. दिलीपचं कुटुंब हळूहळू कोसळून जायला लागलं.
त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम, त्यांचा अभिमान काही क्षणातच उद्ध्वस्त झाला. पण का? प्रगतीनं हे का केलं? प्रेमातून एवढं शत्रुत्व कसं निर्माण झालं? या प्रश्नांची उत्तरं खूप मागे दडलेली होती. त्या काळात जेव्हा प्रगतीने अनुरागसोबतचे संबंध लपवून ठेवले. तपास पुढे सरकला. पोलिसांनी प्रगतीच्या मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटा आणि इंस्टाग्रामचे ट्रेसेस पाहिले. त्यांनी पाहिलं की प्रगती आणि अनुराग अजूनही सतत संपर्कात होते. इतकंच नाही, तीच प्रगती जिच्याशी दिलीपने विवाहबद्ध होण्यापूर्वी 3 वर्ष प्रेम केलं, तिनेच अनुरागसोबत हातमिळवणी करून त्याचा खून घडवून आणला. या खुनात आणखी 2 जण सहभागी होते, दुर्लभ यादव आणि शिवम. पण जेव्हा पोलिसांनी अनुराग, प्रगती आणि रामजी यांना अटक केली तेव्हाच दुर्लभ आणि शिवम फरार झाले. त्यांच्यावर 25,000 रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आलं. शहाबाजपूर बंबा चेकपोस्टवर 27 मार्च 2025 रोजी रात्री एक बाईक पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या बाईकवर असलेल्या 2 व्यक्ती पळून जायला लागल्या. गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. शेवटी दोघांनाही पायावर गोळ्या लागल्या. त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्याबरोबर 2 पिस्तुलं, काही काडतुसं, आधार कार्ड, 2 मोबाईल फोन आणि 3,000 रुपये रोख जप्त करण्यात आली. 5 गुन्हेगार, 1 मृत युवक, 1 खोटं प्रेम आणि 2 उद्ध्वस्त कुटुंब आणि 1 खोट्या झगमगाटासाठी घेतलेला जीव. प्रगती, अनुराग, रामजी, दुर्लभ आणि शिवम या सर्वांवर IPC कलम 302, 120B आणि 34 याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर ते दोषी आढळले तर त्यांना जन्मठेप किंवा फाशीची देखील शिक्षा होऊ शकते. प्रगतीचं अनुरागवर प्रेम नव्हतं, तर तिला हव्या होत्या केवळ गाड्या, ब्रँडेड मेकअप, पार्टीज आणि इंस्टाग्रामवर दाखवायचं झगमगतं आयुष्य. अनुरागलाही मेहनत करून काहीही मिळवायचं नव्हतं. त्याला फक्त शॉर्टकट हवा होता. त्यासाठी त्यांनी एक निष्पाप जीवाशी खेळ केला. दिलीप, जो खरंच प्रेम करत होता, जो लग्नासाठी सगळ्यांशी लढला, त्याचा फक्त वापर एक शॉर्टकट म्हणून करण्यात आला. 3 वर्ष त्याला स्वप्न दाखवली गेली, प्रेमाच्या नावाने फसवण्यात आलं आणि शेवटी त्याच्याच पैशांनी त्याचाच खून करवण्यात आला. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणि इतर रंजक क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या इरी कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. धन्यवाद.